जे समाधान मिळालं ते कॉन्ट्रॅक्ट घेणारे तिकडे गेले, त्यांच्या जे असेल ते असेल त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला समाधान आहे. लाभार्थी सगळे तिकडे गेलेत आणि कष्ट करणारे आणि विचाराची कास बांधणारे इथे आहेत. भालेराव साहेब, हे मुद्दाम मी उल्लेख करतो. ही सगळी गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही आणि तुमच्या सहकार्याच्या प्रवेशाबरोबर मी आपल्याला सगळ्यांना नमूद करू इच्छितो आणि निदर्शनास आणून देऊ इच्छितो. हे राहिले निस्वार्थपणे आदरणीय पवार साहेबांच्या विचारासाठी जगणारे, आदरणीय पवार साहेबांच्या साठी कष्ट करणारे आणि भारतीय घटनेला जपणारी माणसं इथं राहिलीत. आपण इथं आलात, उद्या तुम्ही आमदार व्हावं ही आमची अपेक्षा. आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, मोठे साहेब असतील, भालेरावना आपण प्रवेश करून घेतोय, तर उद्याचा आमदार हा आपल्या पक्षाचाच झाला पाहिजे ही आदरणीय साहेबांची इच्छा आहे. एवढंच सांगतो की या सगळ्या कष्ट करणाऱ्याची तुम्ही पुढे गेल्यानंतर सत्तेतल्या माणसांनी आठवण ठेवावी, एवढ्यासाठी मी मुद्दाम उल्लेख करून देतो. आमची अडचण साहेब सगळ्यांची नेहमी असं होते, संघटनेमध्ये काम करणारे संघटनेत राहतात आणि सत्तेत गेलेली माणसं मात्र संघटनेच्या माणसाला पुन्हा फार कमी फिरून बघतात. हे संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं सगळ्यात मोठं दुःख आहे म्हणलं तर चुकीचं होणार नाही. पण यातला एक एक माणूस हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा ज्या पद्धतीने लढला त्याच पद्धतीने लढून आपले लोकसभा लातूरची आपण निवडून आणण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सिंह म्हणलं तर चुकीचं होत नाही. आमच्या मतदारसंघाचा मी नावाचा उल्लेख करणार नाही. आपण लातूरून पार्सल आणलं ते साहेब, आपल्या आग्रहामुळे लातूरचं पार्सल आम्ही उदगीरमध्ये निवडून आणलं, ते केवळ आपल्या शब्द ठेवण्यासाठी निवडून आणलं, पण ते नतभ्रष्ट निघालं याचा मला सांगताना लाज वाटते. उदगीरचा इतिहास कधीही बाहेरच्या माणसाला कधी निवडून दिलं नाही. काँग्रेस पक्षाने एकदा तुळजापूरचे सदावर्ते म्हणून गाय वासरू चिन्ह असताना त्यांना तिकीट दिलं होतं. त्यावेळेस त्यांचं डिपॉझिट परत गाय वासरू बघितलं की लोक शिक्का मारायचे, पण ते बाहेरचं आहे तुळजापूरचं आहे म्हणून त्यांनी स्वीकारलं नाही आणि परत पाठवून दिलं. पण कष्ट करावं लागलं, आपल्या शब्दासाठी करावं लागलं. पण भविष्यामध्ये आता लातूरचं पार्सल उदगीर सहन करणार नाही याची मला खात्री आहे. त्यांना आपण परत पाठवून देऊ. म्हणून भालेराव साहेब, अधिक लांब लचक मी भाषण करणार नाही. आज आणखीन एक प्रवेश आहे. नाशिकचे मंडाले आलेत का? कुठे आहेत? नाशिकच्या देवळाली मतदारसंघातले सुद्धा अनेक प्रवेश इथं आहेत. आपण संयुक्तरित्या ते प्रवेश करूया. वेगवेगळ्या थोडंसं एक दोन खुर्च्या रिकाम्या करा. मॅडम, एक दोन खुर्च्या मागो, इथल्या बाजूच्या घ्या. एक घे हाय मॅडम, इथं राहा, मागं लावा दोन चार. अशा पद्धतीने मी अधिक वेळ न घेता भालेराव साहेबांच्या बरोबर जेवढे आलेत तेवढ्या सगळ्यांचा प्रवेश आपण करणार आहे. तत्पूर्वी भालेराव साहेब, तुमच्या अगोदर भैया बोलतील, मराठवाड्याचे नेते आदरणीय राजेश भैया टोपेना. उदगीर शिवाजीराव मुळे पहिल्यांदा उदगीरचे आमचे प्रतिनिधी म्हणून बोलतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी बोलावं. त्याच्यानंतर चंदन पाटील तयार राहावं. आदरणीय साहेब, राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, राजेश भैया टोपे साहेब, महबूबजी शेख साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय बसवराजजी पाटील नागराळकर साहेब, ज्यांचा आज प्रवेश होत आहे ते आदरणीय सुधाकरजी भालेराव साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष संजयजी शेटे साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ. या ठिकाणी साहेब, उदगीरच्या मातीमध्ये जन्माला आलेले सुधाकरजी भालेराव साहेब यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे. आणि या निमित्तानं आत्ताच बसवराज पाटील साहेबांनी सांगितलं, साहेब तुमचा आशीर्वाद होता म्हणून लातूरचं पार्सल आम्ही उदगीरला आणून निवडून दिलो. तुम्ही पाठवलेलं लातूरचं पार्सल उदगीरला आल्यानंतर आम्ही सर्वांनी एक दिलानं काम केलं आणि निवडून दिलो. परंतु आज तो माणूस आपल्यापासून बाजूला गेलेला आहे. आपला आता आशीर्वाद त्याच्या पाठीवरती नाही. उदगीरकर ते लातूरचं पार्सल लातूरला पाठवल्या साहेब सोडल्याशिवाय शांत बसणार नाही साहेब. या प्रसंगी मी एवढं सांगतो, कारण उदगीरच्या राजकारणामध्ये अतिशय गढूळपणा निर्माण करण्याचं काम या माणसानं केलं. साहेब, लेकराचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात, त्याप्रमाणे निवडून आल्याबरोबर तो माणूस पळून जात होता. उदगीरहून आम्ही फोन करून सांगितलं की आपण जात आहात, पण सगळे आमदार पवार साहेबांच्या सोबत दिसत आहेत, तुम्ही जर गेलात तर उदगीरमध्ये तुम्हाला फिरू देणार नाही, असं फोनवर सांगितल्यानंतर तो माणूस विमानतळावरून साहेब ज्ञानेश्वर पाटील आत्ताचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्या सोबत तो माणूस परत आला आणि या ठिकाणी आल्यानंतर मंत्री झाला. आणि साहजिकच तो केव्हा ना केव्हा गद्दारी करणार होता हे निश्चित होतं. या निमित्तानं आम्ही
अजितदादा पवार साहेबांकडे गेलो होतो 15 दिवसाच्या अगोदर की साहेब हा माणूस पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार आहे, त्यांना सांगितलं. परंतु आम्हाला माहित नव्हतं की अजितदादा आणि ते दोघं मिळूनच पक्ष सोडण्यात आम्हाला माहित नसल्यामुळे आम्ही डायरेक्ट आपल्यापर्यंत न येता त्यांच्यापर्यंत गेलो होतो. ही आमची चूक झाली असं म्हणत वागू ठरणार नाही. साहेब, उदगीरच्या जनतेने आता ठरवलंय, हप्ते वसूल करणारा, कमिशन खाणारा असा आमदार आता न ठेवता प्रामाणिकपणे काम करणारा. मागे भालेराव साहेब 10 वर्ष आमदार होते, परंतु त्यांच्या काळामध्ये कधीही आजच्या खाल्ल्या लेवलचं राजकारण त्या काळामध्ये घडलेलं नाही. त्यामुळं उदगीरच्या जनतेने आता ठरवलंय की उदगीरमध्ये हप्ता वसूल करणारा, कमिशन खाणारा आमदारांना निवडून देता सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या माणसाला आपल्या आशीर्वादानं आदरणीय भालेराव साहेबांना आमदार करण्याचा निर्णय उदगीरच्या जनतेने घेतलेला आहे. आणि साहेब, निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये उदगीरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा तुतारीचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या प्रसंगी थांबतो आणि आपला आशीर्वाद उदगीरकरांसाठी असावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आदरणीय अध्यक्ष साहेबांना सभागृहात जायचं असल्यामुळे बाकीचे सर्वांची भाषणं आपण अजिमभाई दायमींना मी विनंती करतो, शहराध्यक्ष उदगीर, त्यांनी आपलं मनोगत द्यावं. यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस के निष्ठावंत कार्यकर्ते और नेता और अब यहाँ से बीजेपी के जो पार्टी के 10 साल आमदार रहे वाले भालेराव साहब और उनके साथ में आए हुए बीजेपी के सभी कार्यकर्ताओं का मैं राष्ट्रवादी कांग्रेस उदगीर शहर की तरफ से आपका स्वागत करता हूं. और यहाँ पर 2 मिनट बसवराज पाटिल साहब ने आदेश दिया कि भाई बात करो आप, तो मैं ये बात करने के लिए ठहरा हूं यहाँ पे कि साहब आदरणीय शरद चंद्र जी पवार साहब को देखकर उदगीर और उदगीर के आजू बाजू के मुसलमान 101% ये संजय बनसोड़े को मतदान किए थे. लेकिन ये बंदा ये भी नहीं सोचा कि मुसलमान 100% मुझे मतदान दिए हैं, मैं कैसा पार्टी छोड़कर बीजेपी के साथ जाऊं, ये भी ख्याल नहीं करे. और इन्होंने सारे उदगीर मतदार संघ के मुसलमानों को ना सिर्फ मुसलमानों को बल्कि सभी को धोखा देकर हमारे साथ जो है छोड़ दिया और अजित दादा के साथ बीजेपी के साथ चले गए. मैं आप ये बताना चाहता हूं कि साहब हमारे पास वो हिसाब के उम्मीदवार नहीं थे. ऐसा लग रहा था कि भाई जहां भी जाओ पान टपरी का उद्घाटन है संजय बनसोड़े, कई दुकान संजय बनसोड़े. ऐसा हो गया था कि आपको बड़ा बनाए, आमदार आपने बना बोलकर हमको आदेश दिए, बाद में आप मंत्री बनाए, लेकिन वो आपको और हमको सबको धोखा देके अब सुधाकर भालेराव साहब के रूप में यहां पर जो है एक उम्मीदवार के एक नसीब हो रहा है. तो हम इसको इस संधि को गवाया नहीं गवाते हुए आने वाले फिर से एक बार राष्ट्रवादी पार्टी का नाम दिखाएंगे. ये मैं आप सबके सामने हूं. और चलते चलते ये भी कहता हूं कि आने वाले दिनों में जो भी अब यहां से संजय जो गद्दारी करे हैं, मैं सिर्फ अगले तक इसको नाम लेके बड़ा करना नहीं है, जो भी गद्दारी की है वो मंत्री रहो या उनके साथ के और कोई संतरी रहो, आप यहां पे उदगीर में हम उनको जो ना घूमने फिरने नहीं देंगे. उनके जो ना हमारे लक्की पाटिल यहां बैठे हैं, उनको मालूम है इन्होंने जो ना वीडियो बनाकर उनको जो ना डाला है कि जो जितने गलत काम किए हैं, भ्रष्टाचार किए हैं, लोगों को विकास खाली बिल्डिंग बनाने से विकास नहीं होता, ये आम जनता दिखा कर देगी. अब पार्टी में हमारे वंचित के हमीद भाई शेख, हमारे बलीरा आपा, ऐसे लोग, अनवर हुसैन, ऐसे लोग प्रवेश कर रहे हैं, एमआईएम का कर रहे हैं. मैं सारे मुसलमानों से करूंगा कि अब जैसा पिछले के मतदान दिए थे, इस बार भी हम 100% मतदान देंगे. ये कहकर अपनी जगह लेता हूं. खुदा हाफिज. माजी आमदार सोनकवडे साहेब. नेमीचंद पाटील, तालुका अध्यक्ष जळकोट, उदगीर मतदारसंघातला तालुका अध्यक्ष जळकोटचे. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर पाटील, उदगीर अध्यक्ष, कार्याध्यक्ष अजित पाटील. आमच्या सर्वांचे दैवत विठ्ठल आदरणीय प्रदेशाध्यक्ष ज्यांचा ते आमचे सुधाकर भालेराव साहेब, काही वावगं ठरणार नाही. ते सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बसवराजी आणि आमच्या पाठीवर थाप मारणारे आमचं मी म्हणतो अवस्था दयनीय मानणार आमचे विधानसभा आम्हाला सांगितलं पुन्हा अजून संजय बनसोडे नावानं केला आणि तेही आम्हाला सोडून दिला. साहेब तुमच्यासाठी प्राणपणाला लावणारी जनता या मतदारसंघामध्ये आहे. मी एवढीच विनंती करून सांगतो की आणखीन आपला आमदार ह्यावेळेस सुद्धा
100% होणार आहेत आणि मतदान स्वरूपी आशीर्वाद जळकोट आणि उदगीर विधानसभा मतदारसंघातील जनता देणार आहे. एक आपल्या या ठिकाणी ग्वाही देतो. जय हिंद. जी पवार साहेब तुम आगे बढ़ो. इथं उजव्या विनंती आहे की आपण आसन ग्रहण करावं, आपण बसावे. यानंतर उदगीर तालुकाध्यक्ष हे बोलतील आणि सुधाकर भरपूर आहे, कृपया आपण आसन ग्रहण करावं, वरी जाऊन आपण बसावे. यानंतर ज्ञानेश्वर पाटील उदगीर तालुकाध्यक्ष हे बोलतील आणि सुधाकर भालेराव साहेबांचा आग्रह आहे की वसंत शिरसे आणि राजेंद्र केंद्रे दोन्ही तालुकाध्यक्ष जलकोट आणि उदगीर कृपया स्टेजकडे यायचं आहे. आज या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांचे देशाचे नेते पद्मविभूषण सन्माननीय साहेब, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, स्टेजवरील सर्वच मान्यवर, या ठिकाणी उदगीर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सन्माननीय सुधाकररावजी भालेराव साहेब यांचं मी उदगीर तालुका अध्यक्षाच्या वतीनं आणि सर्व आमच्या राष्ट्रवादी परिवाराच्या वतीनं मी त्यांचं पक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी साहेब आपल्या विचारांनी प्रेरित झालेला उदगीर विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये आजपर्यंत निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जे काम केलेलं आहे ती फक्त आमचा एकमेव उमेदवार म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब उमेदवार आहेत. या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. जे गेले ते सर्व कावळे होते आणि आता राहिलेले मावळे होते आणि या मावळ्याची साथ सुधाकररावजी भालेराव साहेब तुमच्या पाठीशी खंबीर राहील आणि पवार साहेबांचा आदेश हा शिरसावन्य मानून आम्ही उदगीरची जागा या ठिकाणी 100% सर्वांनी आपण निवडून आणूया एवढा मी या ठिकाणी तालुका अध्यक्ष या नात्याने मी आपल्याला शब्द देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या पक्षाचे नाशिकचे ज्येष्ठ नेते मंडालीजींना विनंती करतो, नाशिकहून जे आलेत सर्वांच्याच इथं स्वागत करतो आणि मंडालीजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त कर. या भव्य प्रवेश सोहळ्यास उपस्थित असलेले आपले देशाचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपल्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय जयंत पाटील साहेब, माजी मंत्री सन्माननीय राजेशजी टोपे, आमचे सरचिटणीस सन्माननीय बसवराज पाटील, उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी लक्ष्मण संपतराव मंडाले, देवळाली विधानसभा मतदारसंघ. सर, मी आपणास सांगू इच्छितो का देवळाली मतदारसंघ हा यापूर्वी शिवसेनेच्या ताब्यात होता. अनेक वेळा आपल्या हातातून तो निसटला, पण गेल्या पंचवार्षिकमध्ये तो मतदारसंघ आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि आपल्या आशीर्वादाने तो आपल्याला मिळाला. परंतु जी आपल्या नावाने ज्यांनी मतं मागितले, ज्या ताई स्वतःला मानसकन्या म्हणत होत्या, त्या ताई आपल्याला सोडून अजितदादा गटामध्ये गेल्या. परंतु आपले तिथले सर्व कार्यकर्ते आज सर्वजण आपल्या सोबत आहे, आपल्यावर प्रेम करतात. आम्ही तिथे 80 खेड्यांमध्ये फिरलो. संपूर्ण मतदारसंघ हा आपल्यासोबत आहे. साहेबांवर प्रेम करणारा मतदारसंघ आहे. शेतकरी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, दलित वस्ती आहे, ही सर्व मंडळी आपल्याबरोबर आहे. अजिबात चिंता करायचं कारण नाही. आपण जो उमेदवार द्याल तो निश्चितपणे निवडून आणण्याची आमची प्रक्रिया चालू आहे. सध्या आम्ही मतदारसंघामध्ये फिरत असताना अनेक कार्यकर्ते आम्हाला भेटले आणि ते म्हणाले आम्हाला साहेबांबरोबर राहायचं आहे. अशा अनेक कार्यकर्त्यांची यादी तयार केली. आज जवळजवळ 150 कार्यकर्ते आपल्यामध्ये प्रवेश करणारे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहे, अजितदादा गटाचे लोक आहे, शिवसेनेचे शिंदे गटाचे काही लोक आहे. प्रथमतः मी असं जाहीर करतो का प्रकाश तानाजी धोंगडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष, शशिकांत बैरू डिकले, देवळाली विधानसभा कार्याध्यक्ष अजितदादा पवार गट, मनोहर देवराम खोडे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस गंगा माळुंगी, मोहन लक्ष्मण टिळे ग्रामपंचायत सदस्य, जयराम विष्णू शहाणे शाखा प्रमुख शिवसेना विल्लोळी, संतोष पुंदा कांडेकर तालुका उपाध्यक्ष अजितदादा गट, रवींद्र पगार शिवसैनिक तळेगाव, केशव अंबादास पोरजे शिवसैनिक वडनेरगाव, शिवाजी रानू हांडोरे ज्येष्ठ शिवसैनिक, शांताराम किसन बोराळे विविध कार्यकारी संचालक, ग्रामपंचायत सदस्य दोनवाडे, देवीदास सीताराम चव्हाण, अजितदादा गट दुडगाव, सोमनाथ विष्णू घोलप विविध कार्यकारी सोसायटी संचालक पिंपळक घोलप, अजित भगवान तिदमे
युवा नेते गरुडेश्वर पिंपळगाव, स्वप्नील बाबूराव साठे, दलित युवा नेते शिंदेगाव, संजय विठ्ठल मुतडक, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन शिवणगाव, सोमनाथ निवृत्ती आडके, तालुका उपाध्यक्ष अजितदादा गट नाणेगाव, जगदीश गणपत पेकळे, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान उपसमिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य ओढा, निखिल शांताराम दाते, राष्ट्रवादी काँग्रेस तळेगाव, अनिल लक्ष्मण जगताप, उपसरपंच सामनगाव, शरद पांडुरंग पेकळे, तालुका उपाध्यक्ष अजितदादा गट, मोहन लक्ष्मण ठमके, सरपंच गणेशगाव, संतोष डगे, शिवसैनिक सारूळ, केशव गोविंद वाघमारे, आदिवासी नेते माडसांगवी, मोहन नाना दिवे, ग्रामपंचायत सदस्य ओझरखेड, महेश गोपाळ अनवट, पळशे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट पळशे, संतोष सुखदेव दात्रक, विविध कार्यकारी सोसायटी हिंगणवाडी, शिवाजी देवराम राहाडे, विविध कार्यकारी सोसायटी अजितदादा गट दहेगाव, विलास मधुकर जगळे, युवा नेते जाखोरी, सोमनाथ विष्णू गोलप, विविध कार्यकारी सोसायटी पिंपळत, निलेश शांताराम खांडवाले, अजितदादा गट पिंपळत, दीपक भाऊसाहेब बेजेकर, अजितदादा गट पिंपळत, असे एक प्रमुख कार्यकर्त्यांची मी इथे यादी वाचवलेली. त्यांच्यासमोर जे जे कार्यकर्ते येणार आहे त्यांचा सन्मान आपण नाशिकमध्ये जिल्हा अध्यक्षांच्या हस्ते करू. आता फक्त या प्रमुख लोकांचा सन्मान आपण हे संपल्यानंतर सन्माननीय अध्यक्ष साहेब व त्यांचे सहकारी त्यांना राष्ट्रवादीचा हे घालून त्यांचा प्रवेश करून घेतील असे मी अपेक्षा व्यक्त करतो. साहेब, पुन्हा एकदा सांगतो, निश्चितपणे देवळाली मतदारसंघ हा आपल्याकडे राहिला पाहिजे. आपले कार्यकर्ते अतिशय आक्रमक आहे आणि कोणताही बाहेरचा उमेदवार, कोणत्याही इतर पक्षाचा किंवा जे जुने आपल्याला सोडून गेले याच्यापैकी कोणाही आपल्या याच्यामध्ये प्रवेश देऊ नये अशी मी या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो. यानंतर सुधाकर भालेराव साहेब यांच्या पक्षप्रवेशाची यादी यांनी दिलेली, ह्यांच्यासोबत येणाऱ्या लोकांची यादी मी वाचून दाखवतो. हां, ते यानंतर लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय संजय शेट्टे साहेब, संजय शेट्टे साहेब यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. प्रवेश झाल्यावर करायचं. आजच्या या आनंदाच्या क्षणाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय साहेब, आपल्या प्रांताचे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, राजेश भैया आणि स्टेजवरील सर्व नेते मंडळी, या ठिकाणी मोठ्या संख्येनं उदगीर, जळकोट आणि लातूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं आलेले सर्व मित्रांनो, ज्यांच्या पक्षप्रवेशासाठी आपण या ठिकाणी जमलोत, असे माजी आमदार, दोन वेळेस आमदार राहिलेले सन्माननीय सुधाकरजी भालेराव साहेब आणि या ठिकाणी सर्व बंधू आणि भगिनींनो, काही दिवसापूर्वी या सभागृहामध्ये अहमदपूर येथील आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले नेते सन्माननीय माजी मंत्री विनायकरावजी पाटील साहेबांचा प्रवेश आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत झालेला होता. आणि साहेब, आम्ही त्याच कार्यक्रमात सांगितलं होतं, तिथल्या सर्वांना अहमदपूरकरांना उद्देशून, की या सभागृहात लवकरच दुसरा एक चांगला योग आम्ही घडवून आणणार आहोत. कारण लातूर जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ आपल्याकडे आहेत, एक उदगीर आणि अहमदपूर. अहमदपूरची जागा तर ज्या दिवशी विनायकराव पाटलांनी प्रवेश केला त्याच दिवशी निवडून आल्यात आपली जमा होती. काळजी होती उदगीर मतदारसंघातली. साहेब, आम्ही सर्वजण मिळून, मग विनायकराव पाटील असतील, बसवराज्य असतील, शिवाजीराव मुळे असतील, सगळ्यांनी मिळून एक चांगला हिरा ह्या ठिकाणी हुडकून आदरणीय जयंत पाटील साहेबांकडे आणि तुमच्याकडे आम्ही घेऊन आलो. साहेब, खूप जण इच्छुक आहेत का नाही? खूप जण इच्छुक आहेत.
आमची पळापळ झाली की काय निर्णय घ्यावा. साहेब कमीत कमी जिल्हाध्यक्ष म्हणून एक 200-300 लोकांशी तरी त्या उदगीरमध्ये मी बोललो असेल. समजा 200 लोकांना बोललो असेल, 200 लोकांनी सांगितलं ह्या गद्दार बनसोडीची जर पाठ लावायची असेल तर फक्त सुधाकर भालेराव लागेल. पण साहेब ह्यासाठी तुमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे उभं राहणं खूप गरजेचं आहे. आणि जनतेची मागणी लक्षात घेऊन आम्ही सुधाकर भालेराव साहेबाला जयंत पाटील साहेबांनी साहेब तुमच्याकडे आम्ही घेऊन आलो आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. साहेब एक सांगायचंय, सुधाकर भालेरावच का? तुम्हाला सांगतो, आयते कार्यकर्ते काही कामाचे नसतात, आयते पुढारी काही कामाचे नसतात. चळवळीतून वाढलेला कार्यकर्ता पाहिजे, शून्यातून मोठा झालेला कार्यकर्ता पाहिजे, सतरंजा उचललेला कार्यकर्ता पाहिजे. आणि तो कार्यकर्ता म्हणजे सुधाकर भालेराव आहेत. त्यांच्या अंगात कार्यकर्ता आहे, शून्यातून इथपर्यंत आलेला तो माणूस आहे. म्हणून साहेब आम्ही सुधाकर भालेराव साहेबांची या ठिकाणी निवड केली. कुठल्या का पक्षात असताना कार्यकर्त्याबद्दल आपल्याला सर्वांनाच प्रेम असतं. प्रचंड कष्ट त्या माणसानं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये साहेब घेतलेले होते. 2 वेळेस त्याने उदगीर सारख्या मतदारसंघामधून 2 वेळेस निवडून आले. साहेब त्या बिचाऱ्यावर एवढा अन्याय झाला त्या भारतीय जनता पार्टीमध्ये, 3ऱ्या वेळेस निवडून आला तर मंत्री करावं लागेल म्हणून त्यांचं तिकीट कापलं साहेब त्यावेळेस. खरं आहे का खोटं आहे? असा अन्याय सहन केलेला माणूस, मातंग समाजाचा मोजून बोटावर मोजण्या एवढे चांगले नेते असतील त्याच्यापैकी सुधाकर भालेराव आहेत. आणि अशा माणसावर त्या ठिकाणी अन्याय भारतीय जनता पार्टीनं केला. आणि साहेब त्यांनी मला किद्दा तरी बोलून दाखवलं आम्हाला की या महाराष्ट्रात कार्यकर्त्याची जाण असणारा जर कुठला नेता असेल तर ते फक्त शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. म्हणून मला ह्याच्या पुढचं आयुष्य, राजकारणातलं पूर्ण आयुष्य मी आता शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली घालवणार आहे असं त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला शब्द दिला. साहेब खोटं सांगत नाही. हा गद्दार संजय बनसोडेला राष्ट्रवादीत घ्यायला दोषी सगळ्यात मी आहे. 1 पॅन्ट आणि 2 शर्ट असणारा हा संजय बनसोडे ज्यावेळेस 99ला पक्ष स्थापन झाला त्यावेळेस माझ्या मागं फिरत होता, मला पाक तुमच्यासोबत काम करायचंय म्हणून. मी त्यावेळेसचे आमदार किसनराव जाधव, वसंतराव काळे साहेबाला विनंती करून त्याला पक्षात घेतलं. एवढा गद्दार निघेल असं वाटलं नाही भैया. तुम्हाला सांगतो ती किती गद्दार आहे माहिती की तुम्हाला? त्याला सगळ्यात मोठं जवळ केलं डॉक्टर जनार्दन वाघमारे सरनी. त्यांना धोका दिला. जनार्दन वाघमारे सरच्या पाया पडायचे, एवढा आदर करायचे आर पाटील साहेब. आर पाटील साहेबांनी त्याची शिफारस केली साहेबाकडे आणि साहेबांनी मोठ्या मनानं त्याला तिकीट दिलं. साहेब त्यांना आयुष्यात कधी एक पक्षाची मिटिंग घेतली नाही, एक पक्षाचा कधी कार्यक्रम घेतला नाही. आम्ही त्यावेळेस विरोध करून प्रचंड थकलो. साहेब चांगला नाही माणूस, ह्याला संधी देऊ नका. कोण आमचं ऐकलं नाही त्यावेळेस. आणि बघितलं, संधी दिली. अहो लोकांचं आयुष्य गेलं. ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य होऊ शकले नाहीत. ह्या माणसाला साहेब तुम्ही नुसता आशीर्वाद दिला, त्याला आमदारच नाही त्याला मंत्री केलं तुम्ही. एवढं करून सुद्धा तो संजय बनसोडे गद्दार निघाला. आणि साहेब सगळ्याच्या समोर आम्ही शब्द देतो, एकच नाही 2 गद्दार आहेत लातूर जिल्ह्यामध्ये, अहमदपूरमध्ये बी आणि उदगीरमध्ये बी. दोन्ही गद्दार यावेळेस आम्ही पाडणार आहोत. पाडायचं का नाही? पाडायचं का नाही? आणि दोन्ही गद्दार पाडून त्या ठिकाणी विनायकराव पाटील आणि सुधाकरराव भालेराव याला प्रचंड मताने आपल्याला विजय करायचा. मला एक सांगा, जर भालेराव साहेबाचं मागच्या वेळेस जर तिकीट कापलं नसतं कोण निवडून आलं असतं सांगा? आले असते का नाही? साहेब आजच सांगतो, मोठं मोठं बोलत नाहीये, मोठं मोठं बोलत नाहीये. ते तुमच्या भाषणात सांगा. नाही नाही नाही, मी एवढा मी साहेबांच्या समोर बोलतोय. तुम्ही तुमच्या भाषणात बोला ना साहेब. मी माझं मत मांडवलं, तुम्ही तुमचं मत मांडा. आले असते ना? बरं ठीक आहे, तुमच्या मनासार. हो साहेब, मला एवढं म्हणायचंय, एवढा अतिरेक त्या ठिकाणी वाढलाय की मागं एका कार्यक्रमात या ठिकाणी आपल्या 3 कार्यकर्त्यांनी त्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेत का नाही? कुठे आहेत का ती कार्यकर्ते? आहेत का? तुम्ही काळजी करू नका. साहेबांच्या जयंत पाटील साहेबांच्या समोर सांगतो, सगळा पक्ष तुमच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभा आहे. आणि जयंत पाटील साहेबाला माझी विनंती आहे की सभागृहात हे आमच्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आपण त्या ठिकाणी सभागृहात तो मांडावा, एवढे ह्या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो. साहेब भालेराव साहेबाचा आणखीन एक फायदा आपल्याला ह्या ठिकाणी असा होणार आहे, ते मातंग समाजाचं नेतृत्व आहे, तत्सम जातीचं ते नेतृत्व आहे. त्यांनी खूप मोठी संघटना या ठिकाणी स्थापन केलेली आहे.
त्यांना एवढाच नाही, उदगीर मतदारसंघापुरता नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा आपल्याला मातंग समाजासाठी त्यांना पक्षाचा झेंडा घेऊन ते या ठिकाणी महाराष्ट्रभर फिरून आपल्या पक्षाचं त्या ठिकाणी काम करणार आहेत. मी एवढेच फक्त एक शेवटी विनंती करतो साहेब, पहिल्यांदा तर तुम्ही जयंत पाटील साहेबांनी आणि आदरणीय साहेबांनी मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष म्हणून एवढ्या मोठ्या पदावर बसवलं, त्याच्याबद्दल मी सर्वांच्या साक्षीनं अगोदर आपले आभार व्यक्त करतो. आणि जयंत पाटील साहेब, तुम्हाला एक या ठिकाणी साहेबांच्या साक्षीनं शब्द देतो, तुम्ही जी निवड केलेली आहे, काही दिवसांना तुम्ही म्हणताल महाराष्ट्रातल्या सगळ्यात चांगल्या जिल्हाध्यक्षाचं काम लातूरमध्ये आहे, एवढं मी सगळ्यांच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो. तुम्हाला अभिमान वाटेल असं काम त्या ठिकाणी लातूरमध्ये आम्ही करून दाखवू. फक्त माझे इथं जेवढे लातूरमधून पदाधिकारी आलेत तेवढ्यांना जयंत पाटील साहेबाच्या साक्षीने एक विनंती करणार आहे. अजित पाटील आलेत का? सगळ्यांनाच विनंती करतोय, आता वैयक्तिक कामं कुणी काढू नका. आता पेरण्या राहिल्यात, ही राहिल्यात असं काढू नका. पुढचे 3-3.5 महिने आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. ज्या ज्या वेळेस पक्षाकडनं काही निरोप येईल, आपलं जे नियोजन ठरलेलं आहे त्या नियोजनामध्ये तुमच्या सगळ्यांचं मोठं सहकार्य लागणार आहे. आणि पुढच्या 1 महिन्यात आपण आंबेजोगाई साहेब आले असताना साहेबांना शब्द दिला होता की पुढच्या 1 महिन्यात बूथ कमिट्यापर्यंत आपल्याला नियोजन करायचं होतं, ते झालेलं नाहीये. पुढच्या 1 महिन्यामध्ये मुळे साहेब आपल्या सगळ्यांना, बसवराज पाटील साहेब सगळ्यांना बसून आपला जे राहिलेला जिल्हा परिषद मतदारसंघाचा दौरा आहे तो करून आपल्याला 1 महिन्याच्या आत बूथ कमिट्यापर्यंत सगळ्याला त्या ठिकाणी नियोजन आपल्याला करायचं आहे. आता आपल्या जोडीला सुधाकर भालेराव साहेब आहेत. एवढंच ह्या प्रसंगी बोलतो साहेब, तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतो, एक घोषणा देऊ आणि मी माझं भाषण या ठिकाणी संपवतो. आता ही घोषणा जोपर्यंत विधानसभेची निवडणूक संपत नाही तोपर्यंत आता उदगीरमधून जाता कामा नये एवढी लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. फक्त वाजवा तुतारी नाही, त्याच्या पुढं गाडा गद्दारी हा शब्द आला पाहिजे. आपल्याकडे गद्दारी झालेली एवढं लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. जोराने द्या, जोराने द्या, सगळेजण द्या. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, गाडा गद्दारी. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, गाडा गद्दारी. धन्यवाद. धन्यवाद साहेब. साहेब, भालेराव साहेब जर उमेदवार राहिले असते तर निवडून आलेच असते, हे बरोबर आहे. पण भालेराव साहेबांना राष्ट्रवादीचा तेव्हा येण्याचा विचार उशिरा केला, कारण तिथं शरद पवार साहेबाची ताकद खूप मोठी आहे. राष्ट्रवादीचा खूप मोठा कार्य आहे, पवार साहेबाच्या विचारांचे लोक आहेत, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस निवडून आलेली आहे. पण साहेबांनी उशीर केला. आत्ता जे काही होणार आज आलेत, देर आहे दुरुस्त आहेत. तर आज सुधाकर संग्राम भालेराव यांच्या नेतृत्वाखाली मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करीत आहेत. सुधाकर साहेबासहित पहिलं नाव आहे आनंद उत्तम साबळे, अनुसूचित जाती मोर्चा भाजपा प्रदेश सचिव. श्री बी.डी. चौहान, अनुसूचित जाती मोर्चा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष. अंबादास देशमुख, प्रदेश निमंत्रित सदस्य भाजपा उदगीर. वसंत शिरसे साहेब, उदगीर विधानसभा सदस्य भाजपा, माजी तालुका अध्यक्ष. राजेंद्र केंद्रे, जलकोट तालुका अध्यक्ष भाजपा. संतोष पवार, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जलकोट. लक्ष्मीकांत पाटील, युवा मोर्चा शहर अध्यक्ष भाजपा. संदीप कुलकर्णी, सरचिटणीस भाजपा. गणराज जाधव, उपाध्यक्ष भाजपा. श्याम कांबळे, जन आधार मोर्चा उदगीर तालुका अध्यक्ष. राजू पाटील, सरपंच तादलापूर. साहेबराव पाटील, जिल्हा सरचिटणीस ओबीसी मोर्चा. नारायण मिरगे, माजी जिल्हा परिषद सदस्य. सचिन केंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा जलकोट. माधव टेपाले, सरचिटणीस भाजपा. शेख हमीद मेहताब साहब, वंचित बहुजन आघाडी. सय्यद अनवर हुसेन, वंचित बहुजन आघाडी. राम जाधव, सरचिटणीस भाजपा. माधव पटवारी, माजी सरपंच तोंडार. अय्यूब बागवान, तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग भाजपा. दीपक पाटील, भाजपा उपाध्यक्ष. महिला पदाधिकारी आमिर शेख, शहर अध्यक्ष भाजपा अल्पसंख्याक. ॲडव्होकेट बालाजी कारभारी आणि सर्व मान्यवर इतक्या लोकांची नावं आहेत, त्या खरं म्हणजे त्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि सगळ्यांनी जरा टाळ्या वाजवा त्यांचा. आता मुख्य कार्यक्रमाकडे आपण जाऊ. सन्माननीय माजी आमदार भालेराव साहेबांचं सत्कार केल्या, स्वागत आणि प्रवेश केल्यानंतर आपण मान्यवरांची भाषणं ऐकायची आहेत. त्याच्यानंतर हो, तर हे झाल्यानंतर मग नाशिकवाल्यांचे प्रवेश इथेच करायचं. हां सर, असं करू, भालेराव साहेब हां, आणि मग नंतर करू.
मी तेच सांगत होतो. उदगीर मतदारसंघातले भालेराव साहेबांसोबत जे आले त्यांना वरील स्टेजवर बोलू. कृपया कुणीही गडबड करू नका, सेल्फीच्या भानगडीत पडू नका. त्याच्यानंतर नाशिकचे आपण वरती बोलू. शिल्पाताई इंगळे, शहर महिला अध्यक्ष उदगीर. रमाताई वाघमारे, जिल्हा महिला उपाध्यक्ष उदगीर. आरती सूर्यवंशी, भाजप तालुका सदस्य उदगीर. दीपा कोंगे, भाजप सदस्य. श्रीमती सय्यद बलिगाबी सय्यद खाजा, माजी नगराध्यक्ष. जी जी. अब इसके बाद यानंतर माजी आमदार सुधाकर भालेराव साहेब जे आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवेश केले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. सोबतच MIMचे सायम जम्मू आणि हाफिज अझीजुर रहमान MIMचे ह्यांचाही प्रवेश इथं झालेला आहे. त्यांना विनंती करतो स्टेजवर येऊन भालेराव साहेबांचं विनंती आहे की आपण मनोगत करावं. भारत देशाला आझादी मिळवून देणाऱ्या कोणत्याही प्रकारची जात धर्म पंथ न पाहता ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणाची ज्योत अर्पण केली आणि हा भारत देश आझाद झाला, अशा या थोर महापुरुषांना मी आज रोजी या महाराष्ट्राचं वटवृक्ष जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शेतकरी, शेतमजूर, दीन दलित, गोरगरिबाचा कैवारी म्हणून या महाराष्ट्र राज्याचं ज्यांनी नेतृत्व केलं आणि या भारत देशामध्ये एक मोठं बलाढ्य असं नेतृत्व, ज्याला वटवृक्ष ज्या ठिकाणी फांदी जाते त्या ठिकाणाहून जी मूळ खाली येते त्याचं सुद्धा पुन्हा वटवृक्षात रूपांतर होतं. असं रूपांतर वटवृक्षात करणारं, कार्यकर्त्याचं जाळं निर्माण करणारं, जे महाराष्ट्रामध्ये नाही तर सबंध भारत देशामध्ये एक नेतृत्व करणारं जर कोणतं नेतृत्व या भारत देशाला जर लाभलेलं असेल तर त्याचं नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आज या महाराष्ट्रामध्ये कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये 2009 ते 2014, 2014 ते 2019 असा प्रदीर्घ काळ ज्यांच्या समवेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी कायदे विधिमंडळाच्या सभागृहात आमदार म्हणून काम केलं, त्या ठिकाणी पदोपदी आम्हाला मार्गदर्शन करणारे नेते म्हणजे आदरणीय जयंतराव पाटील साहेब या ठिकाणी या राज्याचं नेतृत्व म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांच्या आशीर्वादाने मी कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आदरणीय साहेब, मी ज्या कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मी आवाज उठवला, गोरगरीब, दीन दलित, कैवाऱ्यासाठी जो आवाज उठवला, त्याच्यावर माझ्यावर PhD केलेली आहे. आणि अशा पद्धतीनं समाजाचा, मातंग समाज असेल, दलित समाज असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, अडीअडचणीत असलेल्या सर्व पीडितांच्या, शोषितांचा आवाज उठवण्याचं काम मी कायदे विधिमंडळात केलं. त्यामध्ये माझ्यावर PhD करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी अशाच पद्धतीनं मला दुसऱ्या या ठिकाणी आमचे माजी मंत्री राजेश टोपे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या ठिकाणी आमचे नेते बसवराज पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे महबूबभाई शेख, माजी आमदार धर्माजी सोनकवडे साहेब, ज्यांनी आता तडाखेबाज भाषण केलं, आमचे मित्र संजयजी शेटे, जिल्हाध्यक्ष लातूर, आमचे नेते शिवाजी मुळे, चंदन पाटील, आजुमजी खैदरी, ज्ञानेश्वर पाटील, या ठिकाणी आमचे तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र केंद्रे, वसंत शिरसे, अजिम दायमी, अजित पाटील, निमचंदजी पाटील, आमचे वसंत शिरसे, राजाभाऊ केंद्रे, धोंडेराम पाटील, बसवराज धोत्रे, भरत सूर्यवंशी
या ठिकाणी आता मी बऱ्याच लोकांची नावं घेऊ शकतो. आदरणीय व्यासपीठावर सर्व मान्यवर, कदम साहेब, सोमेश्वरजी कदम, गव्हाणे साहेब, आता माझ्या सभागृहामध्ये उपस्थित असलेले मी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव घेऊ शकतो, रफिकभाई. परंतु या ठिकाणी माझ्यासोबत असलेले प्रामाणिक आणि सत्य व्यंकटराव पाटील, आमचे या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले साखरे सर, या ठिकाणी विशेष करून ज्यांचा अपघात झाला आहे असे मुरलीधर या ठिकाणी आलेले आहेत. फक्त साहेबांच्या उपस्थितीमध्ये भालेरावचा या ठिकाणी प्रवेश होतोय म्हणून माझ्यासाठी या ठिकाणी ॲडव्होकेट, प्राध्यापक, अनेक उच्च शिक्षित डॉक्टर, सर्व कार्यकर्ते, उद्योजक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहेत उदगीरमधून. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी नाव न घेता सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर या महाराष्ट्रामध्ये मी गेली 10 वर्ष कायदे विधिमंडळाच्या सभागृहात काम करत असताना साहेब मला आठवतंय की दलिताच्या नावाखाली पुढारपण करणारी व्यवस्था फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. आता जशी निवडणूक आली की सुगी तयार होते, जसा शेतकरी शेतकऱ्याची रास बनवतो त्या पद्धतीनं त्या दलितांचं पुढारपण मात्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वावरायला निघते आणि त्या ठिकाणी सौदेबाजी करून दलित आमच्या पाठीमागे आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आजपर्यंत ज्या ज्या दलितांनी पुढारपण केलं, मला त्यांना सुद्धा प्रश्न विचारायचे आहे की ज्या शोषित पीडिताच्या प्रश्नासाठी आपण आवाज किती उठवला, त्या ठिकाणी आपल्या समाजाला किती न्याय दिला, हा जर प्रश्न विचारला तर प्रश्न मात्र अधांतरी आहे. म्हणून याला प्रश्नाला उकल देण्यासाठी आदरणीय साहेब आपण मला फक्त आशीर्वाद द्या, मला फक्त लढ म्हणा. महाराष्ट्रामध्ये इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीनं येणारी 2024ची महाराष्ट्राची विधानसभा साहेब 100% आपल्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वात, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात, आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मुख्यमंत्री आपला झाल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी काम करेल. आणि याची तुम्हाला महती म्हणून सांगतो साहेब, 2009 मध्ये मराठवाड्यामध्ये लोकनेते आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये माझा प्रवेश झाला, आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये माझा प्रवेश झाला. त्यावेळेस मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये मुंडे साहेबांच्या घरात आमची आदरणीय लोकनेत्या पंकजाताई आणि दारात उदगीरला सुधाकर भालेराव असे 2च प्राणी आम्ही त्या ठिकाणी आमदार होतो. आणि साहेब मन आहे, भेटेल मांग तर फिटेल पांग. आणि काय जाणे मराठवाड्यापासून नाही तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 2014ला सुधाकर भालेरावच्या पायगुणानं सरकार आलं. मी फार काही आमिषाला बळी पडणार नाही, परंतु दुसरं उदाहरण सांगतो साहेब. कालचं 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मातंग समाजाला गिनतीमध्ये धरलं नाही साहेब, मराठवाड्यामध्ये नाही धरलं, महाराष्ट्रात धरलं नाही. काय देव जाणे मला माहित नाही, परंतु काय कार्यक्रम झाला हे नेतृत्वाने सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. पाटील साहेब हा सुधाकर भालेराव छातीची ढाल करेल आणि महाराष्ट्रात जोपर्यंत सरकार साहेबाच्या आशीर्वादानं 2024चा मुख्यमंत्री बसणार नाही, आपल्या मंत्रालयामध्ये आपला मुख्यमंत्री राहणार नाही, तोपर्यंत हा सुधाकर भालेराव गप्प बसणार नाही. महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमच्या आशीर्वादानं काम करू. आणि ती ताकद या ठिकाणी जास्त बोलल्यासारखं जरी वाटत असेल साहेब तर 100% या ठिकाणी निवडणूक आल्या की साहेब फक्त एकच काम करा. अनेक दलिताचे पुढारी वेगवेगळ्या ठिकाणी सोयीरपण जोडायला जातात, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आमचा समाज पाठीमागे आहे म्हणून जातात, परंतु ज्यांच्या घरचं कुटुंब त्यांच्या पाठीमागे नसेल परंतु ते सगळा समाज आमच्या पाठीमागे आहे अशा म्हणणाऱ्या भेगडी लोकांना मात्र त्या ठिकाणी त्याची जागा दाखवून दिलेली आहे यावेळेस. आणि या लोकसभेमध्ये निश्चित रूपानं एकच असा निधड्या छातीचा आमचा नेता आहे, वय वर्ष 84च्या पुढून असून सुद्धा 16 वर्षाच्या तरुण पोराला लाजवेल अशा पद्धतीनं आदरणीय शरदचंद्र पवार साहेब ज्यावेळेस बाहेर निघतात आणि ज्यावेळेस त्यांच्या श्रीमुखातून एखादा शब्द जर निघाला ती पत्थर की लकीर असते. आणि साहेबांना सांगितलेलं आहे सरकार बदलायचंय आणि सरकार बदलायचंय. तुम्हाला विचारतो हात वरी करून सांगा आणि साहेबाला सांगा की आपणाला सरकार बदलायचं आहे का नाही, सरकार बदलायचं आहे का नाही.
पवार साहेबांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री करायचा आहे का नाही? आता मुख्यमंत्री आम्ही केल्याशिवाय गप्प बसणार नाही. म्हणून या ठिकाणी मी अनेकावर कुणावर टीका करणार नाही साहेब. माझी ती प्रवृत्ती नाहीये. कारण माझ्या उदगीर मतदारसंघामधल्या माझ्या मायबाप मतदार बंधू भगिनींनी 2009 मध्ये भारतीय जनता पार्टीचा उदय होईल का नाही माहित नाही, सरकार येईल का नाही माहिती नाही, तरी सुद्धा एका कार्यकर्त्याला अत्यंत गरिबीतून माझा जन्म झालेला आहे साहेब. अत्यंत एखाद्या डोंगराळ भागामध्ये छोटंसं गाव आहे साहेब, त्या ठिकाणी शेण जमा करून शाळा शिकलेला पोरगा आहे साहेब. मी शेण जमा करून शाळा शिकलेला आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मातंग समाजाच्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि त्या कुटुंबामध्ये जन्म घेऊन मी मुंबईला आलो साहेब. मुंबईला सुद्धा आल्यानंतर घर नव्हतं साहेब. फुटपाथवर झोपल्यानंतर एकदा पोलिसांना मला काठीनं मारलं होतं. कारण हे फुटपाथवर कसं काय झोपलाय म्हणून. त्याला वाटलं कोणीतरी बाहेरचा कोणतरी फिरस्ती असेल असं म्हणून. सांगायचं तात्पर्य, जमिनीपासून गरिबीपासून श्रीमंतीपासून साधूपासून संतापर्यंत माझा प्रवास मोठ्या प्रमाणात झालाय साहेब. एवढा प्रदीर्घ अनुभव झालेला आहे. वयाचे 25 वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी लावलेले आहेत साहेब. आणि त्या ठिकाणी एक वेळेस फक्त अन्याय करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळं मी या ठिकाणी त्यांनाही दोष देणार नाही. परंतु मी एकच विनंती करेन की माझ्यावर उदगीरच्या मतदारसंघातील जनतेने एवढा विश्वास दिलेला आहे साहेब. मी जीवनातून संन्यास घेईन परंतु उदगीरची जागा मात्र पडू देणार नाही. हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी मी द्यायला आलेला आहे साहेब. माझ्याविषयी एवढे लोक षड्यंत्र पद्धतीने, महबूब भाई इतने लोग मेरे पीछे लगे रहते कि आया जैसा लोग बोलते ना, आया तूफान, तशा पद्धतीनं सुधाकर भालेराव अत्यंत प्रामाणिक माणूस आहे, अंतर्मुख प्रेम करणारा माणूस आहे. परंतु काही दलाल प्रवृत्तीच्या लोकांनी मला त्या ठिकाणी त्या नेतृत्वापर्यंत पोहोचत असताना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं षड्यंत्र रचलेलं आहे. परंतु त्यांना सुद्धा त्यांची जागा मिळालेली आहे. मी आता कुणाचंही या ठिकाणी उणं काढणार नाही. मला त्याची आवश्यकता नाही. आता मी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी त्याग केलेला आहे. या ठिकाणी मी राजीनामा दिलेला आहे साहेब. आणि आत्ताच सकाळी जाऊन पार्टी कार्यालयामध्ये राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष महोदयांना मी जाऊन राजीनामा देऊन त्यांच्याकडे सुपूर्द करून त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन आपल्या समोर तो आज राजीनामा मी समोर दिलेला आहे. आज तुमच्या हाताने माझ्या गळ्यामध्ये आपली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष माझ्या गळ्यामध्ये बांधलेला आहे. 108 महिन्याची जशी गळ्यामध्ये माळ असते साधू संतांच्या, तशी आपली 108 महिन्याची माळ समजून हा झेंडा मी कायमस्वरूपी मरेपर्यंत तुमच्या आशीर्वादाने मी तेवत ठेवल्याशिवाय राहणार नाही साहेब. अजिबात कधी विश्वासाला तडा जाऊ देणार नाही साहेब. फक्त महाराष्ट्रामध्ये एकच आहे की या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शोषित पीडितासाठी आवाज उठवण्यासाठी जयंत पाटील साहेब 100% आम्हाला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बसवराज पाटील साहेब, संजय शेटे साहेब, मुळे साहेब, टोपे साहेब, तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की या महाराष्ट्रामध्ये निश्चित रूपाने रक्ताचं पाणी करू. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांचा मुख्यमंत्री, त्यांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि माझ्या कार्यकर्त्यांना मी एकच विनंती करतो की या ठिकाणी आता सगळ्यांचे प्रवेश साहेब. आणखीन एक जाता मी अधिक नाही बोलणार नाही. मला फक्त एकच विनंती करायची आहे की इथं आता आलेले उदगीर, जळकोट, आमच्या लातूर विभागातून आलेले फक्त जरा हात वरी करून साहेबांना एकदा विश्वास द्या. एवढ्या मोठ्या संख्येने साहेब ही सगळी उदगीर मतदारसंघातली ही मंडळी आहे. आज जवळजवळ करा, हात खाली करा, जवळपास आता जे काही बाहेर आणखीन जवळपास ट्रॅफिकमध्ये 3-4 गाड्या अडकलेल्या आहेत साहेब. आम्हाला पाटील साहेबांनी सांगितले होते की फक्त 100 कार्यकर्ते घेऊन या आणि 100 कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये फक्त प्रातिनिधिक भालेराव साहेब तुमचा प्रवेश करा आणि नंतर शरदचंद्र पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये उदगीरमध्ये जाहीर प्रवेश त्या ठिकाणी करा असा संदेश तुम्ही दिल्यामुळं या ठिकाणी फार नेमकी प्रामाणिक कार्यकर्त्याची फौज या ठिकाणी आलेली आहे साहेब. मला या ठिकाणी आश्वासन द्या की उदगीरला पुढच्या महिन्यामध्ये मोठा कार्यक्रम घेण्यासाठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, जयंत पाटील साहेब, आपण सर्व प्रमुख नेते, रोहिदास पवार
रोहित पवार दादा असतील, आदरणीय सुप्रियाताई असतील, आपण सर्व राजेश भैया, आपण मोठ्या संख्येनं फक्त महबूबाई की त्या ठिकाणी उदगीरला आम्हाला फक्त वेळ द्या, न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीचा प्रवेश त्या ठिकाणी केल्याशिवाय मी राहणार नाही, अशा पद्धतीचा विश्वास मी या ठिकाणी देतो. आणि साहेब, मला आजच या ठिकाणी आजच मला कमीत कमी 1 महिन्याची तारीख फक्त द्या. पुढच्या महिन्यामध्ये मला तारीख द्या. लातूर जिल्ह्यामध्ये आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वात, आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वात जशा पद्धतीने बालेकिल्ला सांभाळला, तसं आदरणीय आमचे विनायकराव पाटील असतील, या माजी आमदार, तसेच अमित भैया देशमुख साहेब असतील, आमचे बसवराज पाटील असतील, यांच्या सर्वांच्या नेतृत्वात हमखास लातूर जिल्हा हा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला केल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा विश्वास देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. यानंतर युवकांचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष, युवकांची आवाज महबूब भाई शेख यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आज माजी आमदार सुधाकररावजी भालेराव साहेब आणि देवळाली मतदारसंघातल्या प्रमुख मान्यवराच्या प्रवेशाला उपस्थित महाराष्ट्राची आन बान शान आणि स्वाभिमान आदरणीय पद्मविभूषण पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो परिवार आहे ही भावना महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याच्या मनात रुजवली असे आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय राजेश भैया, बसवराज पाटील साहेब, संजयराव शेट्टे, चंदन भैया आणि उपस्थित सर्वच मान्यवर, सर्वांची मी माफी मागतो. आणि आज भालेराव साहेबांचा प्रवेश झाल्याच्या नंतर आज जे यांनी पवार साहेबांच्या सोबत गद्दारी केली त्या लोकांना कळलं असेल की पवार साहेबांच्या सोबत गद्दारी केल्यावर काय होतं. मी नेहमी भाषणात भालेराव साहेब एक गोष्ट सांगायचो आणि नेहमीच सांगतो की पावडर खाऊन तयार केलेली बॉडी, जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबाला सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही. आणि मागच्या लोकसभेत महाराष्ट्राच्या जनतेने ते दाखवून दिलंय. पण बसवराज पाटील साहेब, तुमचा जो माणूस आहे ज्याला पवार साहेबांनी संधी दिली, पहिल्यांदा एक बौद्ध समाजातला कार्यकर्ता निवडून आला म्हणून साहेबांनी त्याला राज्यमंत्री केलं. राज्यमंत्री पदाची संधी पहिल्या टर्ममध्ये दिली. तो नेता एवढा कलाकार आहे की तसा नेता एवढा कलाकार मी माझ्या आयुष्यात बघितला नाही. गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा मधला मकरंद अनास पुरेच आहे. बसवराज पाटील साहेबाच्या शेजारी बसलं की म्हणायचं, साहेब तुमच्यामुळेच झालो, तुमच्यामुळेच आमदार झालो. आणि साहेब उठून गेले आणि निटुरे आले की ह्यांचं काय खरंय, तुमच्यामुळेच झालो. म्हणजे समोर जो माणूस येईल त्या माणसाच्या सारखं बोलायचं आणि जो आपल्यापासून उठून गेला त्याची पानं काढायची. हा धंदा राजकारणात जास्त काळ टिकत नाही. आताही तिकडे गेलेत, पण सगळ्या लोकांना विमानात बसले तर काय क्लिप येते त्यांची, तिकडे गेलेल्या अजितदादाची त्यांची तेच माप काढतात. म्हणजे असा कलाकार गडी आहे. आणि त्या गड्याला आता आपल्याला दाखवायचंय. कारण तुम्ही आता उदगीरकरांनी एक घोषणा दिली, आला पंजा आला पंजा. आणि ज्या माणसाला अमित देशमुख साहेबांनी मदत केली मुळे सर, त्या माणसाला जनाची नाही मनाची थोडी तरी लाज वाटायला पाहिजे की स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आज हयात नाहीत. त्यांच्या मुलांनी तुम्हाला आमदार करायसाठी महाविकास आघाडीचा धर्म पाळला आणि तुमच्या वाढदिवसात कोण आला रे कोण आला, अमित देशमुखांच्या बद्दल घोषणा देताय. अरे अमित देशमुखांचे वडील विलासराव देशमुख हे मराठवाड्याचं लातूरचं भूषण होतं. आज तुम्ही अमित देशमुखांचा बाप होण्याचं स्वप्न बघताय. म्हणजे सत्तेची मस्ती आणि अहंकार हा तुमच्या डोक्यात गेलाय आणि तो सत्तेची मस्ती आणि अहंकार हा तुम्ही उतरवा, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि परत आपण सगळे पवार साहेबाला सोडणाऱ्याला धडा शिकवताल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर माजी मंत्री राजेश भैया टोपे साहेब, आपल्याला विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. आपल्या सर्वांचे नेते आणि मार्गदर्शक
आदरणीय पवारसाहेब, प्रांताचे अध्यक्ष जे सातत्याने 2024ला आपलं महाविकास आघाडीचं राज्य आलंच पाहिजे यासाठी सतत प्रयत्नशील असतात, ते आपले कर्तव्यदक्ष असे अध्यक्ष जयंत पाटील साहेब, आमचे मित्र महबूब शेख, युवक अध्यक्ष बसवराज पाटीलजी, सुधाकर भालेरावजी, ज्यांच्या बरोबर आम्ही 2 टर्म आमदार म्हणून आमच्याबरोबर काम केलेलं आहे आणि त्यांचं काम मी विधिमंडळात सुद्धा आम्ही जवळून पाहिलं आहे. आज त्यांचा प्रवेश होत आहे, त्यांचं सुद्धा मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो. त्याचबरोबर धर्माजी सोनकवडेजी, आमचे मित्र जिल्हाध्यक्ष संजय शेटेजी, शिवाजीराव मुळे, जे आपल्या तालुक्याचे उदगीरचे आधारस्तंभ आहेत, असे चंदन पाटील, शिवाजीराव मुळे, अजूम खादरी, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र केंद्रे, वसंतराव शिरसे, अजित पाटील, अजिम दायमा, निमचंदन पाटील, धोंडीराम पाटील, बसवराज धोत्रेजी, भरत सूर्यवंशीजी, खरं तर असंख्य लोक आलेले आहेत. आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर आमचे दुसरे मित्रसुद्धा, कारण आम्ही एकत्रच आपण सत्कार करतो आहोत आणि स्वागत करतो आहोत, त्याचे मी ज्यांच्याबरोबर आम्ही एकत्र हाऊसिंग फायनान्स, महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये काम केलं, अनेक वर्ष ते नाशिकमधून प्रतिनिधित्व करत होते, ते लक्ष्मणराव मंडाले. एक सहकार क्षेत्रात आणि शिक्षित असा एक अत्यंत चांगला सामाजिक न्याय किंवा मागास समाजाचा एक आमचा जवळचा सहकारी मित्र, ते काँग्रेस पक्षामध्ये अनेक वर्ष ज्यांनी काम केलं, त्यांनी सुद्धा देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोन आवर्जून मराठवाड्यातलाच एक सहकारी म्हणून उपस्थित आहे की आपल्या मराठवाड्यांनी खरं म्हणलं तर लातूर आपल्या पूर्ण लोकसभेमध्ये चांगलीच जादू केलेली आहे. क्वचित औरंगाबाद जर सोडला आपला छत्रपती संभाजीनगर, तर तो कशाने झाला काय झालं ते आम्हाला माहिती आहे, पण मराठवाडा एकदा ठरवला तर मग कुणाचं ऐकायचं नाही हे दाखवून देण्याचं काम मराठवाड्याच्या जनतेने लोकसभेमध्ये केलेलं आहे. आणि त्यामुळं मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की साहेबांना ज्यांनी सोडलं ते कधीच मोठे होऊ शकत नाहीत. आणि त्या दृष्टिकोनातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकच समजतं की नेहमी माणसाचं जीवन यशस्वी त्याच वेळेस होऊ शकतं ज्यावेळी त्याचा मार्गदर्शक, त्याचा गुरु चांगला असला पाहिजे. आणि म्हणून गुरु चांगला करावा ही एक खूप चांगली मराठीतली म्हण आहे, आपलं जीवन चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून. आणि त्या दृष्टिकोनातून माझं आपल्याला सर्वांनाच सांगणं आहे की आपण महाभारतासारखं एक मोठं, जे आपल्या हिंदू धर्मातली महाभारत आपल्याला माहितीच आहे, त्यात सुद्धा कृष्णासारखा एक सारथी होते, मार्गदर्शक होते, म्हणून त्या ठिकाणी 5 पांडवांना मोठ्या पद्धतीने विजय मिळाला. आज मार्गदर्शक चांगले असले पाहिजे या दृष्टिकोनातूनचं महत्त्व आहे. कारण कृष्ण म्हणजे नीतिमत्ता आहे, कृष्ण म्हणजे नैतिकता आहे, कृष्ण म्हणजे धार्मिकता आहे, कृष्ण म्हणजे खरेपणा आहे. आणि त्यामुळं आदरणीय पवार साहेबांजवळ सुद्धा आपण जर बघितलं तर याच गोष्टी आहेत की तडजोड नाही, विचाराला तडजोड नाही, स्वार्थासाठी तडजोड नाही. आणि या दृष्टिकोनातून आज या वयामध्ये सुद्धा ते जबरदस्त पद्धतीनं संघर्ष करतायत. ही भूमिका आपण सगळ्यांनी लक्षात ठेवून साथ देण्याची काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आणि म्हणून आज शाहू फुले आंबेडकरांचा विचार असेल, सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्यासाठी लढण्याची बाणा ठेवून सातत्याने काम करण्याचं काम आदरणीय पवार साहेब करतायत. या सगळ्या भूमिकेत आपल्याला सगळ्यांना एकत्र राहून साथ देण्याची गरज आहे. म्हणून लोकसभेमध्ये सुद्धा लोकांनी जे महाराष्ट्रभरामध्ये 31 लोक निवडून दिल्या, आदरणीय ताईंचं सुद्धा स्वागत. तर मला सांगायचं एवढंच आहे की
लोकांना सुडाचं राजकारण मान्य नाही, लोकांना जातीपातीचं राजकारण मान्य नाही, लोकांना फोडाफोडीचं राजकारण मान्य नाही, अनैतिकतेचं राजकारण मान्य नाही. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारावर काम करणारा पक्ष राज्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे काही इतर राज्यासारखं नाही. आणि त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने सुद्धा आज या जातीवादी पार्टीला, ज्यांनी हे सगळं कटकारस्थान केलेलं आहे, राजकारणामध्ये सुद्धा नीतिमत्ता असायला पाहिजे, ती सर्व सोडून गुंडाळून ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना जागा दाखवून देण्याचं काम महाराष्ट्राच्या सुजाण जनतेने निश्चित प्रकारे केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या या निमित्ताने मी भालेरावजींच्या बद्दल एवढंच सांगेल की एक लढवय्या बाणाचा आपला हा सहकारी आहे. 2 टर्म आमदार होतेच, त्यांना तुम्ही खंडित नाही केलं, कदाचित त्यांच्या जुन्या पक्षांनी खंडित केलं, पण आता खंडितचं पुन्हा चालू करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपलं 2024ला खंबीर पाठिंबा, खंबीर सहकार्य आपण द्यावं. खूप चांगल्या पद्धतीनं काम करावं लागेल, सोपं नसतं. आणि त्यामुळे बूथ कमिट्या करा, लोक जोडा, सर्व समाज कसे जोडता येईल ते बघा आणि त्या दृष्टिकोनातून काम करावं अशी माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे. जे गेले ते कावळे, जे राहिले ते मावळे, या विचारांनी काम केलं पाहिजे. अनेकांनी वक्तव्य केलं, ज्यांनी ज्यांनी पुण्य तिथं पदरात टाकलं त्यात मी सुद्धा खूप मोठा वाटा टाकलेला आहे. तुमच्या उदगीर जिल्ह्यात तालुक्यातल्या जेवढ्या काही आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी झाल्या, 3 प्राथमिक आरोग्य केंद्र, 2 उपजिल्हा रुग्णालय, हे एका सेकंदात असे उभ्या उभ्यानी सह्या केलेला राजेश भैया आहे. आणि त्यामुळे उदगीरमध्ये आज आरोग्याच्या खूप मोठ्या सुविधा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळे आपण आपल्या माणसाला मदत करण्याची भूमिका नेहमीच करतो, पण कधी कधी अशा पद्धतीनं घटना घडतात. कृतज्ञता हा माणसाचा सगळ्यात वाईट गुण आहे आणि तो कधीही असू नये. ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट, या सगळ्या दृष्टिकोनातून काम करण्याची आवश्यकता आहे. पण आता ठीक आहे, मी म्हणतो तसं विनाशकाले विपरीत बुद्धी अशा पद्धतीनं काही गोष्टी होतात. तर मी अधिक त्याच्यावर भाष्य न करता आपल्या सगळ्यांकडून खूप मनापासून भालेरावजींना या ठिकाणी शक्ती द्यावी अशी अपेक्षा करतो. आमचे दुसरे नाशिकचे मित्र श्री मंडाले यांना खूप मनापासून सदिच्छा देतो. ते खूप चांगले कार्यकर्ते आहेत, शिक्षित आहेत, अनेक वर्षापासून सहकार क्षेत्रात काम करतायत. आणि मला विश्वास आहे की जर तुम्ही खूप वर्षापासून सातत्याने, मला आठवतंय लक्ष्मणराव तिकीट मागतायत, पण जरा जुन्या पक्षांनी काही साथ दिलेली नसेल, आता जरा खूप चांगली मेहनत केली तर जरा जयंतरावांच्या पटरीत, साहेबांच्या पटरीत बसायला बऱ्याच वेळ लागतो, एवढं मी तुम्हाला सांगतो. जरा थोडंसं मूल्यमापन केलं जात आहे, सगळ्याच गोष्टी केल्या जात आहेत. आणि त्यामुळं आपण जोरदार पद्धतीनं काम करा. मला विश्वास आहे की आपलं खूप तळागाळाशी अनेक वर्षापासूनचं काम आहे. माझे तुम्ही खूप जुने मित्र आहेत, मी अनेक चांगल्या पद्धतीनं ओळखतो. आणि म्हणून तुम्ही काम केलं तर नक्कीच पक्षात खूप चांगलं भवितव्य असतंच आणि ते तुम्ही कराल अशा सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर संसदरत्न आणि तुमचे आमचे लाडकी ताई सुप्रियाताई यांना विनंती करतो की आपण आपलं बनवत. नमस्कार आदरणीय साहेब, माननीय जयंतराव, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांचंच मी मुंबई आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात मनापासून आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते. सुधाकर भाऊंनी एक खूप आयुष्यातला एक मोठा निर्णय घेतला आहे. कुठलाही पक्ष बदलत असताना खूप संघर्ष करून तो माणूस त्या निर्णयावर येतो. आणि आत्ताच त्यांच्याशी बोलताना त्यांनी मला सांगितलं की मी लहानपणापासून एका संघटनेत काम करत आलो आणि मग अनेक असे प्रश्न आणि आव्हानं त्यांच्यासमोर आली, म्हणून त्यांनी एक निर्णय आज आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा, जयंतराव आणि आमच्या सगळ्यांबरोबर काम करायचा जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि ह्या संपूर्ण पुढचा जी राज्याची, देशाची दिशा त्याच्याशी कल्लाटी करण्याचं काम याच्यामध्ये पूर्ण ताकदीने
महाराष्ट्रामध्ये माननीय जयंतरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेच इथे सहकारी म्हणून त्यांच्यावर काम करतो. पक्षामध्ये आल्यानंतर आमची अपेक्षा आहे, कारण का आमचे अनेक वर्षाचे अतिशय प्रेमाचे लातूरशी ऋणानुबंध आहेत. आदरणीय पवारसाहेबांची तर भूकंपाची गोष्ट, ते नातं हे आपल्या सगळ्यांना आहे, देशाला नाही संपूर्ण देशात त्याची चर्चा अनेक वेळा होते लातूरच्या भूकंपाबद्दल. त्याच्यामुळे तुमचा जिल्हा खूप कष्टातून संघर्षातून गेलेला याची जाणीव आम्हाला सगळ्यांना आहे. आणि हा महत्त्वाचा जिल्हा आहे, कारण अनेक वर्ष या राज्याचं अतिशय महत्त्वाचं पद म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री ही लातूरची राहिलेले आहेत. त्यामुळे खूप महत्त्वाचा हा जिल्हा राहिलेला आहे. आणि राज्याच्या म्हणजे विलासरावजींची मला आवर्जून आठवण ही लातूर म्हटल्यावर येतेच येते, कारण अनेक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे आघाडीचा धर्म एखाद्या सगळ्यात उत्तम मुख्यमंत्री जर कोणी पाळला असेल तर तो कैलासवासी विलासरावजींनी पाळला. हा आमचे त्यांच्यावर काम करताना अतिशय चांगले अनुभव आले. आज आमचे आणि त्यांचे अतिशय चांगले कौटुंबिक संबंधही आहेत. आणि आज लातूरमध्येही महाविकास आघाडीचा अतिशय उत्तम परफॉर्मन्स राहिलेला आहे. जे जवळपास 31 खासदार आपले जे निवडून आलेले आहेत, कुणालाच अपेक्षा नव्हतं, न सर्वे सांगत होता न कोण सांगत होतं. पण एक गोष्ट ठरली की आपल्याला आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी आपल्याला लढायचं आहे. आणि अनेक वेळा मी MBBS म्हणते, पण मग मला असं वाटतं की आपण MBBS म्हणतो हे चुकीचं आहे, डॉक्टरांना मला दुखवायचं नाही, त्याच्यामुळे डॉक्टरांची माफी मागून मी MBBS म्हणते. MBBS म्हणजे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारी सरकार. हे जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, आदरणीय पवारसाहेबांनी मोजक्याच शब्दात परवा आपल्याला सगळ्यांना दिशा दिली आहे की आपल्याला महाराष्ट्राचं सरकार बदलायचं आहे. आणि हे सरकार आपल्याला तिथे फक्त बसायचं म्हणून नाही, पण महाराष्ट्राचं जे नुकसान होतं आहे आज देशात, आम्ही जेव्हा काम करत असतो तेव्हा सगळा देशाचा डेटा आमच्याकडे येतो. बेरोजगारीमध्ये महाराष्ट्र पुढे, भ्रष्टाचारात पुढे, महागाईमध्ये पुढे. मग नक्की इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत तर येत नाही, डेटा ते काही सांगू दे. अहो आमच्या मतदारसंघात आम्हाला अनुभव आहेत ना, हिंजवडीमध्ये किती कंपन्या बाहेरच्या गेल्या इन्व्हेस्टमेंट्स करायला. आमचं दुखणं आम्हाला माहिती आहे, तरी हे मोठी मोठी भाषणं करतात की बेरोजगारी या देशात वाढतीये का? हो. महाराष्ट्रात वाढतीये का? हो. क्राईम या राज्यात वाढतोय का? हो. हिट अँड रनच्या केसेस वाढतात, लोकांचे ब्लड सॅम्पल्स मिक्स केले जातात. आणि मग हा जो महाराष्ट्राबद्दल आपल्याला सार्थ अभिमान आहे, त्या महाराष्ट्राचं झालं काय? प्रत्येक गोष्टीत आपण एक नंबर होतो संपूर्ण देशामध्ये. देश आपल्याकडून शिकायचा काय? अरे ये महाराष्ट्र मोर है ना, मुझे भी करना है. आता महाराष्ट्राचं ओरिजिनल काय राहिलंच नाही. हे सगळ्या राज्यातून आणि देशातून गोष्टी कॉपी करतायत की आता बराच हात पोळलेत लोकसभेला, त्याच्यामुळे विधानसभेला जागे झालेत. नाही तर त्यांना वाटत होतं आईस, इन्कम टॅक्स, CBI, ED, घरं फोडा, पक्ष फोडा की आपली ताकद वाढते. हा देश किंवा हे राज्य हे स्वाभिमानी माणसांचं आहे. या राज्यातल्या लोकांनी दाखवून दिलं की 50 खोके एकदम ओके तिकडे असतील वरच्या पातळीला, पण साधारण मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे आणि तो भ्रष्टाचाराला नाकारलेला आहे त्यांनी. हे आपल्या या रिझल्टमधून आपल्याला दिसलेलं आहे. त्यामुळे खूप ताकदीने आपल्याला लढायचं आहे. संघर्ष आहे, नाही असं नाही, संघर्ष करावा लागणार आहे, मेहनत करावी लागणार आहे. आणि 30 आले म्हणून फार हवेत पण नाही राहायचं. आपण सगळ्यांनी उलट मला मी जेव्हा आणि अमोलदादा त्या दिवशी आम्ही दीड लाखांनी निवडून आलो, अमोलदादा आणि मी एकामेकाला फोन करून म्हणलो अरे बापरे आपण निवडून पण आलो आणि 1.5 लाखाच्या लीडनी आलो, मग आता काय करायचं? ते म्हणले ताई हो. म्हटलं हो अमोलदादा जबाबदारी वाढली, आता आणखीन मेहनत करायला लागेल. कारण का जो विश्वास लोकांनी आपल्याला दाखवला आहे, 30 खासदार कुठलाच 31 खासदार एवढा संघर्ष करून पक्ष गेला, चिन्ह गेलं. तुम्ही विचार करा, लोकांनी हे इलेक्शन हातात घेतलं होतं. चिन्ह कसं पोचणार असं आम्हाला वाटत होतं, लोक कन्फ्यूज होतील कारण, पण नाही झाली लोक. तरी हे कायच आपलं ते तुतारी पिपाणीचं चाललंच आहे, ती लढाई कोर्टात चाललीच आहे. मला तर ना महिन्याभरात कोर्टात नाही गेलं की असं घबरायला होतं की अरे कोर्टात गेलोच नाही आपण, महिना झाला. 1 वर्षापूर्वी असं वाटायचं की शहाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये. आता वाटतं काय नाही, लढायचं असेल कुठलीही पायरी चढू पण लढू आम्ही, हे आम्ही नक्की ठरवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी किती दिल्लीतून अन्याय केला करा, हम लढ लेंगे. कारण का महाराष्ट्राचा सर्वसामान्य मायबाप जनता ही आपल्याबरोबर आहे. आपली ताकद
सत्ता नाही आहे, आपली ताकद ह्या राज्यातली स्वाभिमानी लोक आहेत. त्यामुळे त्या लोकांसाठी आपल्याला ही लढाई लढायची आहे. आणि सुधाकर भाऊ, आज तुम्ही हा खूप मोठा आणि चांगला निर्णय आपण घेतला आहे. आज तुमच्यावर आलेले सगळ्या पदाधिकाऱ्यांचंही मी मनापासून स्वागत करते. एक नवीन कल्चर तुम्हाला थोडे दिवस वाटेल, कारण का थोडं सगळ्यांची कामाची पद्धत वेगळी असते. तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या, आम्ही तुम्हाला सांभाळून घेऊ, पण ह्या राज्यासाठी आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीने ह्या राज्याची आन बान आणि शान ही राखण्यासाठी एकत्र काम करूया. आपण सगळे इतक्या लांबून पाऊस, ट्रेन या सगळ्या गडबडीत आला, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. धन्यवाद ताई. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांत अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आपले मनोगत करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा देशाच्या सुप्रियाताई, राजेश टोपे, ज्यांचा प्रवेश या ठिकाणी आज होतोय आणि त्यांचे असंख्य सहकारी इथं आलेत, ते माजी आमदार माननीय सुधाकर भालेराव साहेब, बसवराज पाटील, मेहबूब शेख, संजय शेट्टे जिल्हाध्यक्ष, शिवाजीराव मुळे, पंडित कांबळे आमचे सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार विजयराव गव्हाणे आमच्या परभणीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार धर्माजी सोनकवडे, या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या नाशिकचे आमचे ज्येष्ठ नेते आणि नाशिक शहराचे अध्यक्ष गजानन शेलार, लक्ष्मण मंडालेजी, गोकुळ पिंगळेजी, श्रीराम पाटीलजी, या निमित्ताने उपस्थित असणारे युवक अध्यक्ष भरत सूर्यवंशी, आपले जिल्ह्याचे कार्याध्यक्ष युवकांचे चंदन पाटील नागराळकर, नाशिक जिल्ह्याचे युवक अध्यक्ष श्याम हिरेजी, या निमित्ताने उपस्थित असणारे प्राध्यापक माधव गंगापुरे, रेखाताई कदम, सोमेश्वर कदम, मदनराव काळे, आज सुधाकर भालेराव साहेबांच्यावर इथं प्रवेश करणारे व्यंकटराव पाटील, प्रल्हादराव सूर्यवंशी, बसवराज काळे, भारतीय जनता पक्षाचे तिथले तालुका अध्यक्ष राजेंद्र केंद्रे, वसंत शिरसे, लक्ष्मीकांत पाटील, संदीप कुलकर्णी, शिल्पाताई इंगळे, रमाताई वाघमारे, ॲडव्होकेट बालाजी कारभारी, ॲडव्होकेट श्याम कांबळे, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या वर्षा राणी, आरतीताई, या निमित्ताने उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, देवळाली विधानसभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यातून आलेले आणि लातूर जिल्ह्यातून आलेले आपण सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज 2 प्रवेशाचे कार्यक्रम होते, पण पावसामुळं नाशिक जिल्ह्यातल्यांनाही या कार्यक्रमात वरच्या बाजूला बरेच नाशिक जिल्ह्यातले बसलेले आहेत आणि लातूर जिल्ह्यातला हा एकत्रित कार्यक्रम आपण करतोय. आज सुधाकर भालेराव यांच्यावर आमची बऱ्याच दिवसापासून लक्ष होतं आणि त्या मतदारसंघात आमच्या सहकाऱ्यांची चलबिचल ही आत्ता नाही 2-2.5 वर्षापासून लक्षात आलेली आणि म्हणून कोणीतरी स्थिर आणि विचाराचा पक्का माणूस आम्ही हुडकत होतो आणि साहजिकच सुधाकर भालेराव 10 वर्ष विधानसभेत काम करणारे आहेत. त्यांनी मातंग समाजाचं देखील नेतृत्व महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. असंख्य मातंग समाजाचे कार्यकर्ते त्यांनी जोडलेले आहेत आणि त्यामुळं नुसत्या आपल्या उदगीरपुरता हा मर्यादित निर्णय नाही, तर महाराष्ट्रातनं अनेक ठिकाणचे त्यांनी संघटन वेगळं निर्माण केलेलं आहे. त्या संघटनेचे जनाधार मोर्चाचे असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रभर त्यांनी जोडलेले आहेत
आणि ते जोडलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना देखील आज त्यांनी आवाहन करून आपल्यावर केले. पंडित कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पंडित कांबळे आमच्या सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रभर फिरतायत, प्रचंड कष्ट करतायत, त्यांना काही मान मर्यादा काही लागत नाही, सगळीकडे फिरतायत. मी त्यांना म्हटलं आज उपस्थित राहावा, कारण सुधाकर भालेरावांच्या सारखा एक मोठा नेता आपल्या पक्षात येतोय, ज्याच्यामुळं आपल्या पक्षाची प्रचंड ताकद या भागातली वाढणार आहे. मला आठवतं पवार साहेबांनी 19 सालचं मंत्रिमंडळ तयार होताना सामाजिक न्याय खातं अतिशय आग्रहानं मागितलेलं होतं आणि उद्देश हा होता की सामाजिक न्याय खात्यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मागे राहिलेल्या घटकांच्यासाठी विशेष असे परिश्रम आपण घेऊया. काही अंशी शक्य झालं, काही अंशी राहून गेलं, पण पवार साहेबांचं महाराष्ट्रातल्या मागासलेल्या सगळ्या जाती जनजाती ज्या आहेत त्यांच्या विकासासाठी आपण काय करतोय, अल्पसंख्याक विभागाचा डिपार्टमेंट देखील पवार साहेबांनी आग्रहानं त्यावेळी मागून घेतलं. या दोन्ही विभागामध्ये कसं काम करता येईल याच्यासाठी पवार साहेबांनी त्यावेळी विशेष लक्ष घातलेलं होतं. शेवटी ज्यांच्यावरती जबाबदारी दिलेली होती त्यांनी काम करण्यावर बाकीच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. पण पवार साहेबांचा सामाजिक न्याय विभागात आणि अल्पसंख्याक विभागात भर एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की दुसरी कुठली खाती नसली तर ही खाती असली पाहिजेत आपल्या पक्षाकडं. ही भूमिका पवार साहेबांनी 19 साली घेतलेली मी फार जवळून बघितलेली. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट आज पवार साहेबांशी संबंधित आहेत. वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या सामाजिक संघटना ज्या दलित वर्गासाठी काम करतात त्याही पवार साहेबांशी आज संलग्न होण्याचा प्रयत्न करतात. पण आमच्या पक्षात एक भारदार आणि जोरदार व्यक्तिमत्व असण्याची गरज होती आणि आज सुधाकर भालेराव साहेब तुमच्यामुळं आम्हाला एक प्रभावी असा वक्ता आणि नेता आज या निमित्तानं मिळतोय. तुमचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. तुम्ही ज्या इलाक्यातून आलेला आहात त्या इलाक्याकडे अलीकडे फार आमचं लक्ष आहे, कारण गद्दारीचा नामशेष करण्यासाठी तुम्हाला आम्ही आज या ठिकाणी विश्वासानं जबाबदारी दिलेली आहे. मराठी माणसाला सगळ्या गोष्टी सहन होतात पण फसवलेलं सहन होत नाही. सामान्य माणसाच्या मनामध्ये कोणी फसवलं तुम्ही त्याच्यावर सोन्याच्या नोटांचा वर्षाव करा, माणूस बदलत नाही. मराठी माणूस हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून सूर्याजी पिसाळ या नावाबद्दल जी प्रचंड राग महाराष्ट्रात आहे तो त्या कारणानं आहे, कारण मराठी माणसाला गद्दारी केलेली फसवलेलं कधी आवडत नाही. आणि म्हणून तुमच्यावर एक विशेष जबाबदारी आम्ही सगळ्यांनी विश्वासानं टाकलेली आहे की तुम्ही त्या ठिकाणी विजय खेचून आणाल आणि गद्दारांना योग्य ते प्रायश्चित्त देण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी कराल. लातूर जिल्ह्याशी साहेबांचा जवळचा संबंध आहे. मगाशी सुप्रियाताईंनी भाषणात सांगितलं, मी जास्त वेळ घेणार नाही, बराच वेळ हा कार्यक्रम चालू आहे. पण सुधाकर भालेराव साहेबांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना अनेक भारतीय जनता पक्षातले पदाधिकारी देखील आज तिथे आणलेले. मी त्या सर्वांना पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून आश्वस्त करू शकतो, करेन की आपण सगळ्यांनी बसून मिळून मिसळून त्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या त्या पद्धतीचा सन्मान देण्याचं काम आपण सगळ्यांनी त्या जिल्ह्यात शिवाजीराव केलं पाहिजे. बसवराज पाटील साहेब तुम्ही त्याची काळजी घ्या. आपल्याला एक मोठी संघटना या निमित्तानं आपल्याबरोबर येते, त्यामुळे जिल्हा अध्यक्षांनी याची नोंद घ्यावी आणि आपल्याला त्या सर्वांना आपल्या बरोबरीच्या नात्यानं वागवण्यासाठी त्यांना आपण नवीन आलोय असं कधी वाटता कामा नये आणि त्यांना सन्मान योग्य पद्धतीने देण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं. आज अनिल देशमुख साहेबांचं मी मनपूर्वक या ठिकाणी ते कार्यक्रमाला आले याबद्दल त्यांचं स्वागत करतो. पण लातूर जिल्ह्यात मी पवार साहेबांनाही विनंती करेन की ऑगस्ट महिन्यात कधी त्यांनी वेळ द्यावा आणि एक मोठा आता काय मी भालेराव साहेबांना सांगितलं की या आधी प्रवेश करू आणि प्रवेश केल्यानंतर मोठा कार्यक्रम करू. त्याप्रमाणे मी आदरणीय पवार साहेबांना विनंती करेन, मी इथं जास्त लांबडं भाषण करण्यापेक्षा
तिकडं मैदानात जास्त भाषण करणं योग्य. पवार साहेबांनी योग्य वेळ द्यावा. आणि आपल्याला विनायकराव पाटील साहेब आज आले नाहीत कारण त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी आज आहे, पण विनायकराव पाटील साहेबांच्याही मतदारसंघात आणि उदगीरला देखील आपल्याला उदगीर आणि अहमदपूर या 2 ठिकाणी जायचंय. आदरणीय पवार साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी योग्य तो वेळ द्यावा. दुसरा प्रवेश झालेला आहे तो म्हणजे लक्ष्मण मंडाले आणि आमच्या अशोकराव पारडे यांनी नाना शेलार आणि गोकुळ पिंगळे आलेले आहेत. त्यांनी देवळाली मतदारसंघ जो नाशिक जिल्ह्यातला आहे तिथल्या अनेक मान्यवरांना आज या ठिकाणी प्रवेश देण्यासाठी आणलेला आहे. मनसेचे तिथले तालुक्याचे उपाध्यक्ष आहेत प्रकाश धोंगडे, आपल्या पक्षातून बाहेर गेलेले अजित पवारांच्या बरोबर तिकडे गेलेले असे शशिकांत भैरू ढिकले हे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देवळाली विधानसभेचे आहेत. तिथले सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिकडे गेलेले गंगा माळुंगे गावचे मनोहर खोडे आहेत. तालुका उपाध्यक्ष तिकडे गेलेले संतोष कांडेकर आहेत. देवीदास चव्हाण तिकडचेच त्या पक्षात गेलेले आहेत. युवक नेते आमचे अजित तिदमे आहेत. त्याचबरोबर तालुका उपाध्यक्ष सोमनाथ आडके आहेत आणि निखिल दाते देखील आहेत. त्याचबरोबर तालुका उपाध्यक्ष दुसरे शरद पोखळे आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियाचे गटप्रमुख पळसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महेश अनवट आहेत. शिवाजी रहाडे आहेत सोसायटीचे. असे अनेक मान्यवर जे आपल्याबरोबर काम करत होते पण मधल्या काळात काही गैरसमजुतीनं तिकडे गेले त्या सर्वांचंच मी स्वागत करतो. शिवसेनेचे तळेगावचे वडनेरचे आणि ज्येष्ठ शिवसैनिक शिवाजीराव हंडोरेजी असे सगळे मान्यवर आहेत. त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. हा दुसरा मतदारसंघ आहे देवळाली विधानसभा की जो आपल्याला काही झालं तरी जिंकून घ्यायचं आहे. आणि त्यामुळं मंडालेजी आपण सगळ्यांना इथं संघटित करून घेऊन आलात त्याबद्दल तुमचं स्वागत. या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागच्या विधानसभेनंतर माझ्याकडे तक्रार केलेली की जरा तिथल्या विधानसभेच्या सदस्यांना दुरुस्त करा म्हणून सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी. आता फाटाफूट झाली, काही लोक परत गेली, आता परत यायला सुरुवात झालेली. त्यामुळं ह्या मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून आणि खास करून पलीकडचा आपल्या बरोबरचा जो गट तिकडे गेलेला त्या सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाने महाराष्ट्रात फार कमी काळात 99 साली फार चांगलं यश मिळवलेलं होतं आणि यावेळी पण आम्हाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं. आम्हाला प्रचार करायलाही वेळ मिळाला नाही पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तुतारी वाजवणारा माणूस हा एवढा गेला, तुतारी एवढी गेली, तुतारीचा प्रभाव एवढा वाढला की आमचे जिथं खासदार निवडून आले तिथं दिंडोरीला 1,03,000 मतं तुतारी नावाच्या वाद्याला लकीत लोकांनी दिली. म्हणजे सांगायचा मतितार्थ हा की बीड सारख्या जिल्ह्यामध्ये तुतारी नावाचं चिन्ह आहे म्हणून 53 का 56,000 मतं गेली. त्यामुळे पिपाणी, आपण पिपाणी म्हणतो पण त्या चिन्हाच्या खाली तुतारी लिहिलेलं होतं. त्याच्यासाठी निवडणूक आयोगाकडे आम्ही अर्ज केलेला आहे, त्याची योग्य सुनावणी चालू आहे. पण सांगण्याचा मतितार्थ हा की ही तुतारी आता सुधाकर भालेराव साहेब तुमच्या हातात आम्ही देतोय आणि लातूर जिल्ह्यातल्या ह्या दोन्ही मतदारसंघात आपला प्रभाव कसा निर्माण होईल हे बघण्याचं काम तुम्ही करालच. पण त्याचबरोबर तुमची मदत आम्हाला महाराष्ट्रामध्ये आपल्या समाज संघटितपणाने पवार साहेबांच्या मागे उभा करण्याचं काम केलं पाहिजे. खरं म्हणजे ही जी मागची लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी इकडं आम्ही निवडणूक उभी केली, उमेदवार उभे राहिलेले नव्हते म्हणून इकडं काही फारसं आम्ही फिरकलो नाही. त्या 10 मतदारसंघातच आमचं लक्ष केंद्रित होतं. पण ह्या 10 मतदारसंघापैकी जवळपास 9वी पण सीट आल्यासारखीच आहे. 9 मतदारसंघातल्या जनतेनं पवार साहेबांना उचलून धरलं. मी गेले
35-40 वर्ष राजकारणात आहे, पण एका नेत्याच्या मागं महाराष्ट्रातली जनता एवढी वेड्यासारखी प्रेम करते, एवढी प्रचंड श्रद्धा ठेवून त्यांच्या मागं ठामपणाने उभी राहते, हे कदाचित देशात दुसरं उदाहरण नसेल. आपल्या स्वतःच्या कर्तबगारीवर महाराष्ट्रात पवारसाहेबांनी जी माणसं जोडलेली आहेत आणि जी इब्रत कमावलेली आहे, सामान्य माणसाचा विश्वास मिळवलेला आहे, त्या जीवावर आमचे महाराष्ट्रामध्ये 10 पैकी 8 लोकसभेवर निवडून आले. कष्ट त्यांचे आहेत, नावही त्यांचंच आहे आणि त्यांच्या नावामुळं आमचं पुन्हा महाराष्ट्रात 10 पैकी 8 खासदार निवडून आले. आता आमची अपेक्षा आहे येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडी महाराष्ट्रभर निवडून येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वांनाच अधिक ताकदीनं काम करण्याची प्रेरणा या लोकसभेपासून मिळेल. आपण सगळ्यांनी कष्ट घेतले तर या राज्यातली महायुतीची घाबरलेलं सरकार आहे आणि घाबरलेलं सरकार असल्यामुळं आपल्या माहितीसाठी सांगतो, शेवटचाच मुद्दा सांगतो, लोकसभेच्या आधी महाराष्ट्र विधानसभेत एक अर्थसंकल्प सादर करण्यात आला. लोकसभेची निवडणूक झाल्यावर दुसरा अर्थसंकल्प सादर केला. त्या अर्थसंकल्पात चंद्र मागितला असता तर तो चंद्र या अर्थसंकल्पातनं जनतेला वाटण्याचं काम झालं असतं. 6 लाख काय 20,000 कोटी का 70,000 कोटी रुपयाचं ते बजेट होतं. ते बजेट मंजूर ज्या दिवशी झालं, मंजूर झाल्यावर ते खर्चाला परवानगी लागणारं विनियोजन विधेयक मांडायचं असतं. ते मांडून झाल्यावर 1 मिनिटाच्या आत राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आणखीन 94,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडल्या. आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात 94, 10,000, 15,000 पुरवणी मागण्या म्हणजे काय? बजेट मांडताना जर काही चुकून राहिलं तर ते मांडायचा चान्स त्यावेळी नसतोच. शेवटी पुढच्या ह्याच्यात जूनमध्ये मांडतात, डिसेंबरमध्ये मांडतात. तर पुरवणी मागण्या बजेट मांडल्यावर 1 मिनिटाच्या 94,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या. मांडलेलं बजेट 20,000 कोटी रुपये महसुली तुटीचं मांडलं आणि त्याच्यात भर म्हणून 94,000 म्हणजे 1,14,000 कोटीची महसुली तूट राज्य सरकारकडे आहे आणि सकल महाराष्ट्राच्या उत्पन्नाच्या घेतलेलं कर्ज किंवा या संबंधातला प्रभाव हा 3% वर नसावा असा संकेत आहे. आता तो 4.3% गेलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे शक्य नाही त्या कमिटमेंट करून या लोकांनी महाराष्ट्राला निवडणुकीपुरतं फसवायचं कार्यक्रम ठरवलेला आहे आणि ही महाराष्ट्रातल्या कर भरणाऱ्यांची फसवणूक. आज महाराष्ट्रामध्ये MSCB मध्ये 84,000 कोटीच्या थकबाक्या राहिलेल्या आहेत. 84,000 कोटीच्या थकबाक्यात आमची मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने MSCB जे थकलेले शेतकरी आहेत त्या सगळ्यांची थकबाकी रद्द करायला पाहिजे. ते राहिलं बाजूलाच. आणि म्हणून सांगण्याचा हा विषय नाही आहे आजच्या सभेचा, पण महाराष्ट्राचा आर्थिक बोजवारा उडवण्याचं काम करतायत. जे जमणार नाही त्या कमिटमेंट करतायत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी जागृत राहून लोकजागृती करण्याचं काम करायचंय. आम्ही देखील आमचा जाहीरनामा ज्यावेळी काढू त्यावेळी महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला, आमच्या भगिनींना, सामान्य माणसाला चांगला आणि सक्षम आणि अतिशय उत्तम असा दिलासा देणारा पर्याय आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये लोकांच्या समोर मांडू. पण आज गरज आहे ती आपली संघटना बळकट करण्याची आणि ती संघटना लातूर जिल्ह्यात बळकट होते, नाशिक जिल्ह्यात बळकट होते. याबद्दल आपल्या सगळ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या पक्षात हार्दिक स्वागत करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर आदरणीय या देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना विनंती करतो की आपण हे करावं. जैसे अर्थसंकल्प विचार है कि श्री महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत चौपाटी, माजी मंत्री राकेश टोपे, या ठिकाणी युवकांचं काम महाराष्ट्रामध्ये बघणारे सरकारी महबूब शेख,
दुसरी संघटनेचे पदाधिकारी वसंतराव पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष संजय शेटे, नाशिकचे सहकारी आणि अध्यक्ष गजानन शेलार या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रमुख नेते बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा संबंधीचा हा सोहळा आहे आणि मी बघतोय निवडणुका झाल्याच्या नंतर कालच्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यामध्ये सहभागी होण्याच्यासाठी कार्यकर्ते येतात. ते विविध पक्षातून येतात, काही कुठल्या पक्षात नसतील तरी महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शक्ती द्यायला हवी आहे हा विचार ज्यांच्या मनामध्ये आहे असे सुद्धा लोक ठिकठिकाणी येतात आणि म्हणून पक्षाच्या दृष्टीने ही भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही सगळ्यांनी राजकीय निकाल घेऊन या ठिकाणी जनतेचा प्रश्न सोडवण्याच्यासाठी एक जबरदस्त शक्ती आपण आज महाराष्ट्रामध्ये उभी करायला पुढाकार घेतलेला आहे. आजच्या या प्रवेशाचं एक वैशिष्ट्य आहे. याच्यात प्रामुख्यानं 2 ठिकाणचे सहकारी आहेत. एक तर उदगीरचे आहेत आणि दुसरं देवराजीचे आहेत. आणि या दोन्ही ठिकाणचं वैशिष्ट्य हे की गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून लोकांनी दिला आणि राष्ट्रवादीचा उमेदवार लोकांनी निवडून दिल्यानंतर या दोन्ही ठिकाणी निवडून आलेल्या उमेदवारांनी मतदारांचा घात केलेला आहे. त्यांनी ज्या मतदारांनी मतं दिली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांना पाठवलं त्यांची साथ सोडली आणि वेगळ्या विचाराला जाण्याची भूमिका घेतली. आणि आत्ताच आधीच्या सरकारने सांगितलं की लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत. तुम्ही मतं मागायला एका नावाने एका विचाराने येतात आणि ती दिल्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्या रस्त्यावर जातात. हे वागणं शहाणपणाचं नाही असं जन्मच आहे. आणि त्यामुळे या दोन्ही ठिकाणी जे निवडून आले होते, ज्यांना पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठा दिली, त्यांनी जनतेचा आणि पक्षाचा घात केला आणि त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवण्यासाठी आवश्यकता आहे. आणि त्याच भावनेनं आपण सगळ्यांनी हा एक अत्यंत महत्त्वाचा राजकीय निकाल आज या ठिकाणी घेतला. मी जे सगळे सहकारी आले त्याच्यामध्ये सुधाकरराव भालेराव, त्यांच्यावर हजारो कार्यकर्ते आणि त्याच्यानंतर लक्ष्मणराव मंडाले यांच्या प्रयत्नानं, गजानन शेलार आणि बाकी सगळ्यांच्या कष्टानं देवळाली नाशिक जिल्ह्यामध्ये त्याही भागातले एक मोठा कार्यकर्त्यांचा संच आज पक्षामध्ये आलेला आहे. मी एवढंच सांगू इच्छितो, आपण पक्षामध्ये आलात, हे घर तुमच्या सगळ्यांचं आहे. या घरात राहणारा माणूस हा इतरांची काळजी घेणार आहे. आज ज्या ठिकाणी आपण आलो तुमची माझी जबाबदारी वाढली आणि ती जबाबदारी ही आहे की महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आहे. कालच्या लोकसभेमध्ये निवडणुकीला लोकांनी हे चित्र बदलवण्याच्या दृष्टीनं काही निकाल घेतला. महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत. 5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्यावेळेला सगळं महाराष्ट्रामध्ये विरोधकांचे 6 लोक निवडून आले, फक्त 6, आणि त्याचे 4 राष्ट्रवादी
4 राष्ट्रवादीचे 6 लोकांचा महाराष्ट्र हे चित्र असताना ज्या अनुभव लोकांनी बघितले गेले 5 वर्ष मोदींच्या राज्याचं, महाराष्ट्राच्या राज्याचं, आणि हे बघितल्यानंतर लोकसुद्धा या निष्कर्षाला आले की राज्य बदललं पाहिजे आणि ते राज्य बदलायचा निकाल लोकांनी घेतला आणि 48पैकी 31 लोकांना आपल्या विचाराला लोकांनी शक्ती दिली आणि एक प्रकारचा नवीन विचार घडवला. हे 31 जणांना विजय केलं तर राष्ट्रवादीच्या 10पैकी 8 लोकांना निवडून दिलं. याचा अर्थ आहे की ही सुरुवात आहे. आणि याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होईल. त्यावेळेला 288 ज्या जागा आहेत त्या 288च्या जागेमध्ये मला चित्र असं दिसतंय 250पेक्षा जास्त जागा या विरोधकांच्या येतील आणि त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदलायची अपेक्षा आहे. त्याची पूर्तता ही लोक करण्याच्यासाठी तयार आहोत. त्या लोकांना शक्ती देणं, त्यांना विश्वास देणं, त्यासाठी कष्ट करणं ही जबाबदारी तुमची माझी सगळ्यांची आहे आणि ती करण्याची आपण तयारी करूया. राज्य आणूया. राज्य आणून राज्याच्या मार्फत, सत्तेच्या मार्फत लोकांच्या जीवनामध्ये फरक कसा होईल याची काळजी आपण घेऊया. मग तो शेतकरी असेल, तो शेतकरी असेल, तो शेतमजूर असेल, तो उद्योजक असेल, तो कर्मचारी असेल किंवा व्यापारी असेल, समाजाचा कोणताही घटक असेल, कोणत्याही जाती धर्माचा असेल, त्या सगळ्यांना घेऊन देशामध्ये एक शक्तिशाली प्रगत असं एक महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा करण्याचा निर्धार आपल्या सगळ्यांच्या सामूहिक शक्तीतून आपण करूया. तर तुमची साथ मिळेल एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. या सर्वांचं ज्यांनी राजकीय निर्णय घेतला पक्षात यायचं त्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो कारण काही लोक या ठिकाणी थांबले. आभार. नाशिक